हॉस्पिटलमध्ये सोडून आलेली आहे मी। आता पटापट घरातली कामं आवरून घेते। अपॉइंटमेंट्स आहेत, त्या अपॉइंटमेंट्स घ्यायच्या आहेत आणि डिशवॉशरचं अपडेट द्यायचं आहे। तर डिशवॉशर काल रात्री आम्ही लावलं होतं, एक साधारण 10 वाजता रात्री लावलं। सगळी भांडी एकत्र लावली दिवसभराची आणि खरंच खूप स्वच्छ निघाली बऱ्यापैकी। त्याच्यामध्ये वेगळ्या सेटिंग्स असतात, त्याविषयी व्हिडिओ मी करणारच आहे, त्यात तुम्हाला समजेलच। भांडे ज्या प्रकारे खरकाटी आहेत त्या प्रकारे सेटिंग्स असतात। सो आम्ही तर जनरलच लावलं होतं। कालची बरीच भांडी तेलकट आणि तुपाची होती, कारण अष्टमीच्या मी 9 मुली जेवायला घातल्या, त्याचं सगळं स्वयंपाक वगैरे ते सगळं होतं। बरीच प्रोसेस पण आहे डिशवॉशर स्टार्ट करण्या अगोदर। त्याचं डिटर्जंट, सॉल्ट वगैरे सगळं काही आहे, ते कसं टाकायचं वगैरे सगळं मी सांगणार आहे। पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की खरंच छान स्वच्छ निघाली। हायजीन ज्यांना मेंटेन करायची आहे भांड्यांची आणि जे लोक प्राइस अफोर्ड करू शकतात, इतकी वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण खरंच वर्थ आहे। मला आणि धनंजयला दोघांनाही आवडलं आमच्या डिशवॉशरचं काम। काढलं बेटा, नो बलूनला असं नाही करू। पुण्यामध्ये ना गेल्या महिनाभरापासून सतत पाऊस आणि थंड हवा, यामुळे ना शौर्याला खाली खेळायला इतकं मिळतच नाही आहे आजकाल। म्हणूनच आज शाळेतून आल्यावरती त्याची ही गाडी पार्किंगमध्ये ठेवलेलीच होती, ती घेऊन तो अर्धा तास खेळत होता। म्हटलं जाऊ दे, थोडंफार ऊन आहे तर त्यातल्या त्यात तो सो चला, आज पण मिशोचे भरपूर पार्सल आलेले आहेत। मी तुम्हाला बोललेली की होम डेकोरेशनचे मी भरपूर छोटे छोटे आयटम्स मागवले आहेत। किचनचं थोडंसं मी चेंज करणार आहे लुक। सो त्यातले काही पार्सल आजसुद्धा आलेले आहेत। जे सगळे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते मी आमच्या घराचा कलर झाल्यानंतर घरामध्ये लावणार आहे, कारण आता आज मीटिंग आहे घरात कलर देण्याची। आणि एकदा व्यवस्थित काम झालं घराचं की मग परत छानपैकी डेकोरेशन करेल। या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मागवल्या आहेत त्या सगळ्यांनी। पण पहिले तुम्हाला हे सगळे पार्सल ओपन करून दाखवते, कारण हे व्यवस्थित आले आहेत की नाही ते सुद्धा मला बघायचं आहे। तर चेक करूया एक एक पार्सल। सो मी सगळे पार्सल ओपन करून घेतलेले आहेत, आता एक एक करून तुम्हाला दाखवते। हे आहे छोटेसे असे भिंतीला लावता येतील असे रॅक, आपण वॉशरूममध्ये किंवा किचनमध्ये यूज करू शकतो। माझ्या किचनमध्ये वॉशरूममध्ये माझ्या ऑलरेडी आहे। मी हे किचनमध्ये यूज करणार आहे, कसे यूज करते ते तुम्हाला दाखवेलच। आणि ही दुसरी छोटीशी रॅक आहे डेकोरेशनसाठी, मी ही किचनमध्ये लावणार आहे। प्लॅस्टिकची आहे पण क्यूट आहे, असं दोन्ही साईडला एलिफंट येतात याला असे। असे छानसे एलिफंट असे लागतात याला। सो मी दाखवेल किचनमध्ये मी लावल्यानंतर। त्याच्यानंतर हा छोटासा मोबाईल स्टँड आहे। सध्या एडिटिंग वगैरेसाठी मोबाईलचा खूप यूज करते, तर हा स्टँड वापरणार आहे टेबलवरती बसण्यावरती। देन हे ट्रे आहेत 2, हे पण किचनमध्ये यूज होणार आहेत। काही ऑइलच्या बॉटल्स मी मागवल्या आहेत, ते ओपन केलेलं आहे, त्याचं अनबॉक्सिंग नाही दाखवणार, पण दाखवेल याच्यावरती ठेवल्यावरती। ते याच्यावरती मी ठेवणार आहे। देन हे आहे, हे गॅलरीमध्ये लावण्याचा विचार आहे। असे हे सुंदर आहे, दिसतात पण क्यूट। तर त्याच्यामध्ये ग्रीन आर्टिफिशियल वेल असं काहीतरी लावून छान कॅन्डल वगैरे लावून डेकोरेशन करण्यासाठी हे मागवलेलं आहे। हे पण लावल्यावरती दाखवेल मी तुम्हाला। सो इतकं सगळं तर आलेलं आहे आजच्या पार्सलमध्ये, जसे काही नाही आहे। अजून काही मागवलेल्या गोष्टी येण्याच्या अजून पेंडिंग आहेत, त्या पण आल्यावरती मी तुम्हाला त्यांचे पण अनबॉक्सिंगचे व्हिडिओ दाखवेल। सगळं काही घराचं व्यवस्थित रंगकाम झालं ना तर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवेल की मी मिशोवरून काय काय घेतलं आणि कसं कसं घर सजवलेलं आहे। सो सध्या तरी एवढं आहे। आता एक 3-4 दिवसामध्ये कलरचं घराचं काम करण्याचं घ्यायचं आहे, म्हणजे दिवाळीच्या अगोदर होऊन जाईल। आणि मग छानपैकी घर एकदा झालं ना व्यवस्थित
साफसफाई आणि कलरचं काम म्हणजे मी निवांत. आणि सध्या तरी यावर्षी दिवाळीचं फराळ म्हणजे फर्स्ट टाईम मी न करण्याचा विचार करत आहे. म्हणजे जे घरगुती बनवतात त्यांच्याकडून बनवून घेण्याचा विचार आहे. सो फर्स्ट टाईम मी हे करत आहे. मला खूप आवडतं फराळ बनवायला, पण सगळं एकंदरीत बघता कामाचा लोड म्हटलं चला जे लोक घरच्या घरी बनवून विकतात त्या लोकांना चान्स देऊया आणि तसं काहीतरी फर्स्ट टाईम ट्राय करूया. सो बघते त्याचं पण कोणाचं कोलॅबरेशन मिळालं आणि छान कोणी बनवून देणारं असेल तर तुम्हाला पण कॉन्टॅक्ट शेअर करेन, किंवा तुमच्यापैकी कोणी असेल ज्यांना कोलॅबरेशन करायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवरती. आपण नक्की याच्यावरती कोलॅबरेशन करू ज्याच्यामुळे तुम्हाला पण छान बिझनेस मिळेल. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असेल की लहान मुलांना खाऊ पिऊ घालण्यासाठी किती आईला जुगाड करावे लागतात. आता शौर्य गेल्या काही दिवसांपासून पाणी हवं तितकं पित नाही आहे, म्हणून मग असं त्याच्यासाठी लिंबू ज्यूस बनवणे, मला मग काहीतरी क्रिएटिव्ह असं करावं लागतं ज्यातून तो भरपूर पाणी पिईल किंवा त्याचं शरीराचं हायड्रेशन मेंटेन राहील. कारण ॲटलिस्ट लहान मुलांनी दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा तरी सुसू केली पाहिजे दर 2 तासांनी. म्हणून त्याच्या शरीराचं हायड्रेशन मेंटेन राहावं, त्याने व्यवस्थित सुसू करावी आणि त्याला छान वाटावं, म्हणून असे काहीतरी उपक्रम माझे चालू असतात. आता हा जो लिंबू ज्यूस आहे मी मध टाकून बनवलेला आहे. शौर्याला आम्ही कमीत कमी साखर देण्याचा प्रयत्न करतो, कारण साखर ही लहान मुलांना जास्ती प्रमाणामध्ये दिली तर त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी वाढते आणि मुलं ऑलरेडी खूप एनर्जेटिक असतात आणि त्यात आपण साखर देऊन त्यांची एनर्जी अजून वाढवली तर मग ते हायपर ॲक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट होतं. म्हणूनच जितकं कमी होईल तितकं मी त्याला साखर कमी देण्याचा प्रयत्न करते. साखरच्या जागी मी त्याला डेट्स पावडर, मध अशा गोष्टी देते. आता तितकं प्युरिटी तर नाहीच आहे, ऑर्गॅनिक म्हणतात, पण शेवटी जितकं शक्य होईल तितकं आपण करायचं. संध्याकाळ म्हटलं की माझ्यासाठी ना जणू काही दुसरा दिवसच चालू झाला आहे असं असतं. दिवाबत्तीची वेळ मला खूप आवडते आणि हे खरंच मी खूप मनापासून करते माझ्या घरासाठी, माझ्या लोकांसाठी, आणि त्यातून मला मनशांती मिळते. हेच माझं मेडिटेशन आहे. रोज शौर्यसोबत दिवाबत्ती करणं आणि प्रार्थना म्हणणं हे आमचं रोजचं रुटीन आहे. मी शाळेत असताना संस्कृत विषय घेतला होता, त्यामुळे संस्कृतवरती माझं बऱ्यापैकी प्रभुत्व आहे आणि मी म्हणूनच शौर्याला संस्कृतमधले श्लोक, वेगवेगळे मंत्र शिकवण्याचा आत्तापासूनच प्रयत्न करत असते. कारण जितकं लहान वयामध्ये आपण त्यांना हे सगळं शिकवू तितकंच मोठे झाल्यानंतर ते हे सगळं व्यवस्थित फॉलो करते. कारण इथून पुढे ना मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची असणार आहे. कारण गेल्या 1-2 वर्षांपासून मी बघते ना माझ्या या हिलिंगच्या जर्नीमध्ये जितके माझे क्लायंट्स असतात, जेव्हा मी अपॉइंटमेंट घेते सगळेजण स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंगमधून जात आहेत. म्हणूनच मेंटल हेल्थ जपण्यासाठी ना अध्यात्माची जोड असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे जितकं मला शौर्याला आत्ता शिकवता येईल तितकं मी शिकवण्याचा प्रयत्न करते. माझ्या वागण्यातून मी त्याला हेच दाखवत असते की हेच आहे जे आपल्याला पुढे नेणार आहे. दिव्याला पाहून दिव्या दीपक देवाला पाहून नमस्कार. शौर्य आमचे सगळे देव उलटे सुलटे करतच असतो. हा त्याचा जणू काही खेळ आहे. लहान आहे म्हणून देवही त्याला समजून घेत असणारच. चला तर मी आता दाखवते की मी शौर्याची नजर कशी काढते. आता हे जे खडे मीठ आहे हे आपल्या घरी असलंच पाहिजे आणि हा अर्धा लिंबू मी घेतलेला आहे कापून. त्याच्यामध्ये अशा लवंग 7 लवंग आपल्याला टोचायच्या आहेत. मी शौर्याची आज नजर काढत आहे कारण तुम्ही बघितलं असेल की त्याने जो दांडियाचा ड्रेस आहे स्कूलमध्ये घातलेला तो अजूनपर्यंत काढलेला नाही. आणि आपली बाळ इतकी गोड आणि गुणी असतात ना की त्यांना पटकन नजर लागते. कारण लहान मुलांचा ऑरा हा खूप सेन्सिटिव्ह असतो आणि निगेटिव्हिटी पटकन ॲब्सॉर्ब करतो. सो हे मी 7 लवंग टोचून असा लिंबू त्याच्या डोक्यावरून 7 वेळेस अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहे आणि त्याच्या शरीराभोवती असलेली निगेटिव्हिटी याने कमी होण्यासाठी मदत होईल. दुसरा उपाय हा आहे की असे काळे मिरे घेते मी. 7 काळे मिरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 1 चमचा खडे मीठ
घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये हे घेऊन मूठ बंद करून डोक्यावरून पायापर्यंत नजर उतरवायची आहे. आता इथे मी शौर्याची नजर उतरवायला आलेली आहे. त्याला मी सांगत आहे की घराच्या बाहेर ये, पण त्याची थोडीशी चिडचिड आज होत आहे, त्यामुळे तो माझं काही ऐकायला तयार नाही आहे. पण तरीही मी माझे प्रयत्न केले आणि ते खडे मीठ आणि काळे मिरी फ्लश आउट केला. दुसरा जो उपाय आहे, लिंबूला मी लवंग टोचले, ते अँटी क्लॉकवाईज डोक्याभोवती फिरवायचे आणि गॅसवरती तो लिंबू ठेवून द्यायचा आहे. जसा जसा तो लिंबू तडतड तडतड आवाज करेल तशी तशी आपल्या बाळाची नजर उतरत जाते. हा खूप प्रभावी उपाय आहे. मी शौर्यासाठी एकदा तरी आठवड्यातून करतेच, कारण सोशल मीडियावरती आम्ही आहोत आणि बऱ्यापैकी लहान बाळांना खरंच नजर पकडते. सो हा उपाय तुम्ही पण तुमच्या बाळांसाठी नक्की करा. तिसरा उपाय आहे खूप प्रभावी, ब्लॅक टर्मलाईन टॉवर क्रिस्टलचा. मी क्रिस्टल विकते म्हणून माझ्याकडे हे ब्लॅक टर्मलाईन टॉवर्स आहेत, ज्याने आपण बाळाची नजर काढू शकतो आणि हा खूप खूप पॉवरफुल आहे नजर पटकन उतरवण्यासाठी. तुम्हाला जर हा ब्लॅक टर्मलाईन टॉवर ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आत्ता 10%ची ऑफर चालू आहे. त्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तुम्ही चेक करा. चला, तुम्हाला दाखवायचं होतं की मी डिशवॉशरला भांडी कशी लावते. आता ही जी खरकाटी भांडी आहेत ही मी ॲज इट इज लावत आहे. फार तर दुधाचं काही खरकाटं आहे ते मी थोडंफार काढून घेतलेलं आहे, पण बाकी सगळी भांडी जशी आहेत तशीच मी लावत आहे. आता ह्याच्यामध्ये ना डिशवॉशरमध्ये वेगळे प्रकार असतात. 14 प्लेस, 16 प्लेस. आता 14 प्लेस म्हणजे 14 लोकांची भांडी याच्यामध्ये बसू शकतात. त्यांचं एक ताट, एक वाटी, एक चमचा, एक ग्लास असं. सो आमचं जे आहे ते 14 प्लेस आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भांडी बसतात. आता सध्या नवीन आहे त्यामुळे मला पण इतकी आयडिया नाही की भांडे व्यवस्थित कसे बसवायचे. काल शौर्याच्या पप्पांनी व्यवस्थित बसवलेले, पण मला जसे जमत आहेत तसे मी आता लावत आहे. शक्यतो डिशवॉशरमध्ये एकावर एक भांडी लावली नाही जात. त्याला एक टर्बाईन असतो वरती, तो व्यवस्थित फिरला पाहिजे आणि भांडी जेव्हा एकावर एक आपण लावतो त्यावेळेला ती व्यवस्थित निघत नाहीत. पण आजची माझी भांडी कालसारखी तेलकट आणि तुपाची नाही आहेत, बऱ्यापैकी स्वच्छच आहेत, तर मी एकावर एक ठेवलेली आहेत. सो चला, मी पावडर टाकलेली आहे आणि डिशवॉशर ऑन केलेला आहे. सकाळी जेव्हा मी ही भांडी बाहेर काढेल तेव्हा एक शॉर्ट व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी ॲड करेल, तुम्हाला दाखवेल की भांडी खरंच स्वच्छ निघालेली आहेत का, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की खरंच हे कसं काम करतं. आत्ता सध्या मी टर्बो म्हणजे जनरल सेटिंग लावली, ज्याच्यासाठी 1 तास 40 मिनटं लागतात. चला, भांडी झालेली आहेत. हा सकाळचा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता काल रात्री जी भांडी लावली होती ती किती स्वच्छ निघालेली आहेत. फक्त हे शौर्याच्या पप्पांच्या डब्याचा जो रिंग आहे हा खूप ऑइली होता. तुमच्या लक्षात आलं असेल की हा पूर्ण येल्लो होता तेलाने भरलेला, मी तसाच लावलेला, तो पण बऱ्यापैकी स्वच्छ झाला आहे. स्टीलची जी विशेष करून भांडी आहेत ती खूप छान निघतात आणि चमकतातसुद्धा. ही एक चमक तुम्हाला दिसत असेल, असं नाही की नवीन झालेली आहेत, पण बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहेत. स्पर्श केल्याच कळतं की किती क्लीन आहेत भांडी करून. आता हे माझं नवीन भांडं आहे त्यामुळे तुम्हाला ते चमकताना दिसत असेल, पण बाकी जी जुनी भांडी आहेत, आता हे ताट माझं जुनं आहे, सो बघा हे किती छान चमकत आहे. सो व्यवस्थित स्वच्छ निघतात. ज्या लोकांना हायजीन मेंटेन ठेवायची आहे ते लोक नक्की ट्राय करू शकतात. एकदाच 1 टाईम इन्व्हेस्टमेंट होऊन जाते, पण आपले दिवसभराचे 2-3 तास वाचतात, कारण भरपूर भांडी असतात. नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि ज्यांची लहान बाळं आहेत भांडी होतातच. सो मला तरी वाटतं हे खूप वर्थफुल आहे. डिटेल व्हिडिओ मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करते. आता ही जी जाळी आहे ही खूप खराब होती तरी बऱ्यापैकी निघाली. ही स्टीलची कढई बघा, बऱ्यापैकी स्वच्छ निघालेली आहे. म्हणजे काहीच आपल्याला जास्ती मेहनत घ्यावी नाही लागत, फक्त भांडी ठेवायची आहेत आणि काढायची आहेत. आणि खूप जास्ती खरकाटे असेल तर थोडंसं पाण्याने स्वच्छ करून ठेवायचे आहेत, म्हणजे आपली मशीन छान मेंटेन राहते. जास्ती मेंटेनन्स नाही लागत मशीनला. अशीच जर पूर्ण खरकाटी भांडी ठेवली तर मग दुर्गंधी येऊ शकते, म्हणून जितकं शक्य होईल तितकं आपलं छानपैकी आपण असं करू शकतो.
सो वर्थफुल आहे डिशवॉशर. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला, खूप प्रेम, धन्यवाद.